लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की रम्याला खरं तर आर्याचा जो काही बॉयफ्रेंड असतो चेतनने तो खोटा आहे हे समजलेलं असतं. काव्याने ते वसूला चांगलंच सुनावलेलं असतं आणि दुसऱ्या बाजूला जीवाने नंदिनीचं नाव पुढे न घेता आर्याचा लॅपटॉप हातात घेतलेला असतो आणि तिला पासवर्ड विचारलेला असतो. ह्या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता सुरुवातीला आपण पाहत असतो की नंदिनीने सगळं काही सांगितलेलं असतं. जीवा म्हणत असतो म्हणजे हिच्या आईने शिफ्टिंग केलेलीच नाही. नंदिनी म्हणत असते हो जीवा, तिच्या आईने शिफ्टिंग केलेलीच नाही. याचा काय अर्थ आहे? जीवाने म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणत असते याचा एवढाच अर्थ आहे की ती स्वतःला आई आणि तुम्हाला बाबा समजते. ती फक्त आपल्या बाळावर नाही तर तुमच्यावर सुद्धा हक्क गाजवते. असं म्हटल्यानंतर तर जीवाला धक्काच बसलेला असतो. इकडे दुसऱ्या बाजूला जी काही रम्या असते ती वसूला म्हणत असते आई आता उद्या काव्याचं डोहाळे जेवण आहे. मग नंदिनी आणि जीवा तर खाली बिजी असतील. त्यावर वसू म्हणत असते म्हणजे रम्या तुझं असं म्हणणं आहे का ते खाली असतील तेव्हा मी गपचिप जावं आणि त्यांच्या रूममधली ती फाईल चोरावी? इकडनं रम्या म्हणत असते हो अगदी करेक्ट आहे, फक्त त्या फाईलमध्ये असं काहीतरी निघावं ना की उद्या धमाका झालाच पाहिजे. असंही ते रम्या म्हणून हसायला सुरुवात करत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला जीवाला सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या असतात. जीवा म्हणत असतो आणि म्हणूनच तिच्या लॅपटॉपचा पासवर्ड माझ्या नावाने आहे आणि म्हणूनच तिने हे सगळं काही केलंय. मी हिला आत्ताच्या आत्ता जाब विचारतो असं चिडतच म्हणत असतो. इकडनं नंदिनी म्हणत असते जीवा अजिबातच नाही, तुम्ही कुठेही जायचं नाही आणि तिला काही विचारायचं नाही. अहो तुम्ही किती आणि काय काय बोलणार आहात तिला आणि कोणत्या कोणत्या गोष्टीबद्दल बोलणार आहात आणि तिला बोललात तरी सुद्धा ती रडारड करेल, परत तोच तमाशा. मला हे काही नकोय आणि या सगळ्यामुळे आपल्या बाळाला त्रास होईल. हे बघा जीवा, मी फक्त हे सगळं केलं ते फक्त आपल्या नात्यासाठी केलंय. मला तुम्हाला गमवायचं नाही. मी त्या आर्यावर ओरडले म्हणून तुम्ही माझ्याशी भांडलात. मला हे खरं तर नको होतं. मला खरं तर बाळाच्या मागे धावताना मला बाळाच्या बाबाचा हात अजिबातच सोडायचा नाही. असं म्हटल्यानंतर जीवाला वाईट वाटत असतं. जीवा म्हणत असतो हे सगळं काही फक्त माझ्यामुळे झाले. मी जर मूल नाही हे जर जास्त जिवारी लागून घेतलं नसतं तर आपण सरोगशी निवडलीच नसती. इकडनं नंदिनी म्हणत असते जीवा तुम्ही स्वतःला का दोष देताय? ह्या सगळ्यामध्ये तर माझी चूक आहे. म्हणजे बघा ना, मी जर काव्याचं पुस्तक देण्यासाठी वाट वाकडी करून त्या IIP रोडच्या दिशेने गेले नसते तर मग तिथे गेले नसते तर माझा अपघात झाला नसता आणि अपघात झाला नसता तर मी हॉस्पिटलला गेले नसते आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर दुसऱ्या कुणाच्या तरी बाळाला वाचवण्याच्या नादात मी माझं बाळ गमावलं नसतं. आज माझं बाळ माझ्या पोटात सुरक्षित असतं. मी आई झाली असते जीवा आणि मिसकॅरेज झालं नसतं तर हे सगळं काहीच झालं नसतं जीवा. या सगळ्यात माझी फक्त चूक आहे आणि मिसकॅरेज लपवलं कारण की काव्याला कुठलाही त्रास होऊ नये, तिची एक्झाम व्यवस्थित व्हावी, तिचं अभ्यासात मन लागावं, आईबाबांना कुठलाही त्रास होऊ नये अशी चोरवटीसुद्धा करावी लागली नसती, खोटं पोट लावायची सुद्धा गरज पडली नसती. जीवा हे सगळं काही कधी संपणार आहे तुम्हाला माहीत नाही जीवा. माझ्या नाकातोंडावर कुणीतरी उशी ठेवली असं वाटतं जेव्हा माझ्या पोटावर आई हात लावतात, अंगारा लावतात. काव्या आणि बाबा प्रत्येक महिन्याला माझी विचारपूस करतात, बाळ कसं आहे. हे सगळं काही कधी संपणार आहे जीवा? मला आता ह्या सगळ्यांचा कंटाळा आलाय. हे सगळं काही संपायच्या आधीच मी संपेल जीवा असं रडतच म्हणत असते. जीवाला फार वाईट वाटतं. जीवा म्हणत असतो अगं वेडाबाई अशी काय बोलतेस, तू काळजी करू नको, सगळं काही छान होणार आहे आणि आपण ठरवलंय ना काव्याची एक्झाम झाली की आपण घरच्यांना सगळं काही सत्य सांगू. मी तुझ्यासोबत आहे, आपण दोघी मिळून सगळ्यांसमोर नाक घासायला सुद्धा तयार आहोत. तू काळजी करू नको, मी तुझ्यासोबत कायम असणार आहे आणि सगळं काही ठीक होणार आहे. तू नको ना काळजी करू नंदिनी असंही ते जीवा तिला समजावत असतो. आता तितक्यातच बाहेरून काहीतरी पडलेला आवाज येतो. त्यामुळे पडदिशी नंदिनी डोळे पुसते आणि दोघीही दरवाजा उघडून बाहेर बघतात तर बाहेर कोणीही नसतं. ते दोघीही इकडे तिकडे पाहतात मात्र त्यांना कोणीही भेटत नाही. आता नेमकं बाहेर कोण असेल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा. दोघीही घाबरलेले असतात. नंदिनी म्हणत असते जीवा कोण असेल हो? जीवा म्हणतो नसेल कोणी, जाऊ दे नको काळजी करू, हवेने कशाने पडला असेल असं म्हणून आता दोघीही निघत असतात. तेव्हा जीवा म्हणत असतो नंदिनी ऐक ना, मी उद्या ते आर्याला जाब विचारणारच आहे. नंदिनी म्हणते काय जीवा, तुम्हाला म्हटलंय ना नाही विचारायचं. जीवा म्हणत असतो त्या बाकी गोष्टीचं जाऊ दे, पण मात्र मी तिला त्या पासवर्डचा जाब विचारणारच आहे उद्या असंही ते जीवा म्हटलेला असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही रम्या असते ती हॉस्पिटलमध्ये आलेली असते तिच्या पायाच्या चेकअपसाठी. आता ती काउंटरवर जाते आणि म्हणत असते मी रम्या शितोय, मी अपॉइंटमेंट घेतलेली आहे. त्यावर ती मुलगी म्हणत असते तुम्ही 10-15 मिनटं बसा. आता रम्या चिडतच म्हणत असते मी का बसेल, अहो मी वेळेवर आले. त्यावर इकडनं ती मुलगी म्हणत असते सॉरी पण तुमच्या आधी जे काही पेशंट होतं का त्यांचं लहान बाळ आहे आणि त्यांना जरा यायला उशीर होतोय, त्यामुळे तुम्ही बसा ना प्लीज. रम्या म्हणत असते याला काय अर्थ आहे,
असं थोडीच असतंय. ती मुलगी म्हणत असते प्लीज प्लीज, अहो त्यांना लहान बाळ आहे, त्यांची सोय नाही आहे, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की माझी जी काही अपॉइंटमेंट आहे ती शिफ्ट करू नका. आता रम्या कसं तरी तोंड करून तिथे जाऊन बसते. म्हणत असते आता 10-15 मिनटं काय करायचं, यांचे काय थोबाड बघायचे का, असं म्हणून तिथली एक मॅगझिन घेते आणि वाचत बसलेली असते. तितक्यातच इकडनं हा जो काही आर्याचा खोटा चैतन्य देशपांडे बॉयफ्रेंड बनून आलेला असतो तो हॉस्पिटलमध्ये आलेला असतो. त्याची बायकोसुद्धा त्याच्यासोबत असते. आता रम्या समोरून हे दोघेही गेलेले असतात, मात्र रम्याचं अजिबातच लक्ष नसतं. हे डायरेक्ट काउंटरवर जाऊन उभा राहतात आणि सॉरी सॉरी म्हणत असतात, कारण की त्यांना फार लेट झालेला असतो. आता समोरची लेडीज म्हणत असते इट्स ओके, काही हरकत नाही, तुमच्या बायकोचं नाव काय आहे. त्यावर हा चैतन्य तोंड उघडतो आणि म्हणत असतो कल्पना सिद्धार्थ डांगे. आता हे ऐकल्याबरोबर इकडनं रम्या म्हणत असते हा आवाज कुठेतरी मी ऐकल्यासारखा वाटतोय, पण कोण असेल असा मनात तिच्या विचार होतो. ती विचारच करत असते तेव्हा इकडनं जो काही चैतन्य असतो तो त्याच्या मिसेसशी बोलत असतो, म्हणजे त्याच्या बायकोशी बोलत असतो. तेव्हा त्याने चेहरा वळलेला असतो. आता रम्याला त्याचा चेहरा दिसल्याबरोबर हिला तर धक्काच बसलेला असतो. इकडे तो चैतन्य उर्फ सिद्धार्थ डांगे असतो, तो त्याच्या बायकोला आतमध्ये डॉक्टरकडे सोडण्यासाठी गेलेला असतो. आता इकडे रम्याला तर खूप मोठं सत्य कळलेलं असतं, त्यामुळे ती शॉकमध्येच असते. ती जेव्हा ते दोघं जातात तेव्हा ती स्वतःच्याच मनाशी म्हणत असते म्हणजे हा चैतन्य देशपांडे ॲक्च्युली सिद्धार्थ डांगे आहे. याचा अर्थ हा रम्याचा बॉयफ्रेंडच नाही आहे. याची जर ही बायको असेल तर मग आर्याच्या पोटातलं बाळ कोणाचं, त्याचा बाप कोण, असा प्रश्न इकडे रम्याला पडलेला असतो. आता हे रम्या कशा प्रकारे समोर आणते आणि हे सगळं काही कसं होतं हे फार इंटरेस्टिंग असणार आहे. आणि जेव्हा नंदिनीच्या आयुष्यात तर वादळ येणारच आहे हे आपल्याला चांगलंच माहीत आहे. इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी बाहेर आलेली असते. तिला छान चहाचा वास येत असतो. ती किचनकडे येते तर पाहते तर काय समोर विक्रम चहा बनवत असतात. नंदिनी म्हणत असतात चक्क बाबा सकाळी सकाळी चहा बनवतात. त्यावर विक्रम म्हणत असतात चक्क ह्या शब्दावर भर दिल्यास बरं का, कळतंय तुझं बोलणं नंदिनी मला. नंदिनी इकडे हसत असते. तितक्यातच काव्यसुद्धा आलेली असते. काव्य आल्याबरोबर म्हणत असते क्या बात है, आज चक्क विक्रम देशमुख किचनमध्ये, तो पण चहा बनवतात. असं म्हटल्यानंतर इकडनं विक्रम म्हणत असतात चिमटी घेऊ का तुला चिमटा, काय चाललंय तुमच्या दोघी बहिणींचं, या म्हाताऱ्याची फिरकी घ्यायचं ठरवलंय का तुम्ही. मी थांब माननीलाच सांगतो, तिला जरा बरं होऊ दे. असं म्हटल्यानंतर आता इकडनं काव्य म्हणत असते काय बरं होऊ दे म्हणजे काय म्हणताय तुम्ही, आईला काय झालंय. त्यावर विक्रम म्हणत असत अरे हो तुम्हाला सांगितलंच नाही ना, अरे काय ना काल रात्री जरा माननीला तापच भरला होता, 102पर्यंत ताप होता, पण दिलेत मी तिला औषध गोळ्या, ती झोपली होती रात्री, पण सकाळी पाहतो तर काय परत तिला ताप भरला होता, म्हणून तिला उठवलोच नाही आणि मीच आवरून चहा बनवायला घेऊन आलो. तिला जर माहीत झालं असतं ना तरी ते किचनमध्ये येऊन उभा राहिली असती. असं म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणत असते बाबा एवढं सगळं झालं आणि तुम्ही आम्हाला आत्ता सांगताय. विक्रम म्हणत असतात अरे काही नाही, तुम्ही झोपले होतात, आता रात्रीचे 2 वाजले होते, मग तुमचे दरवाजे ठोकणार होतो का आणि तुमच्या झोपा मोड करणार होतो का. त्यावर काव्य म्हणत असे यांचं सगळ्यांचं जाऊ द्या, माझं काय, मी तर जागीच असते ना बाबा, तुम्हाला माहिती आहे ना, मला तर येऊन सांगायचं ना तुम्ही. त्यावर विक्रम म्हणत असतात तुला कसं सांगणार सांग बरं, तुझी एवढी महत्त्वाची एक्झाम आहे आता जवळ येते आणि मग तुला जर सांगितलं असतं तर तू माननीच्या उशालाच येऊन बसली असतीस. काव्य म्हणत असते हो मग बाबा येणार नाही तर कशी, आम्ही नाही काळजी घ्यायची तर मग कुणी घ्यायची. नंदिनी म्हणत असते आम्ही इकडे झोपलो आणि आईला तिकडे रात्रभर झोप नाही आणि तुम्ही सुद्धा जागरण केलं, अहो आम्ही आलो असतो ना बाबा, असं काय करताय तुम्ही, असं करत जाऊ नका बरं, आधीच ह्या सगळ्या गोष्टी सांग जा, एका घरात राहून सुद्धा असं कोण करतं. असं म्हटल्याबरोबर आता विक्रम म्हणत असतात तुम्ही दोघी काळजी करू नका आणि तुम्ही एक काम करा बरं, आता हा चहा घेऊन जा म्हणजे तिला बरं वाटेल. आता काव्य म्हणत असते ताई आपण बिस्किटसुद्धा घेऊन जाऊया. आता नंदिनी बिस्किटचा डब्बा काढते आणि दोघी आता चहा आणि बिस्किट माननीसाठी घेऊन जात असतात. इकडे दुसऱ्या इकडे जीवा आर्यासाठी ते नाश्ता घेऊन आलेला असतो. आर्या नाश्ता करत असते मात्र जीवाचं लक्ष तिच्या लॅपटॉपकडेच असतं. इकडे आर्या म्हणत असते काय मस्त बनवलीस जीवा तू इडली, अगदी लहान मुलांचे गालं कसे असतात तशी एकदम सॉफ्ट सॉफ्ट, तुला खाऊ घालू का मी. जीवा म्हणत असतो नको नको मला नकोय, मी ऑफिसला जातो, मीटिंग वगैरे करतो आणि नंतर खाईल मी. असं म्हटल्याबरोबर आता जीवा नाटकं करतच म्हणत असतो अरे शिट मी विसरलोच की मला एक महत्त्वाचा मेल करायचा होता. असं म्हणून स्वतःचा लॅपटॉप काढतो, आता ऑन करतो आणि म्हणत असतो स्वतःच्याच मनाशी अरे याची चार्जिंग तर पूर्णच संपली, काय चाललंय माझं हे सगळं काही, थांब मी चार्जर काढतो. असं म्हणून स्वतःच्या बॅगमधून चार्जर काढत असतो. आता त्याच्या बॅगमध्ये खरं चार्जरसुद्धा नसतं. तो म्हणत असतो की अरे चार्जरसुद्धा विसरलो मी, आता काय करू, एवढा महत्त्वाचा मला मेल करायचा होता, आता नेमकं मी काय करू. आता जीवाचे हे सगळे काही नाटकं असतात बरं का आर्याचा लॅपटॉप घेण्यासाठी. इकडे दुसऱ्या बाजूला
काव्या आणि नंदिनी माननीच्या शेजारी बसलेले असतात. नंदिनी ते माननीला चहा आणि बिस्किट भरवत असते. माननी म्हणत असते, नंदिनी बस ना बाळा बस, मला मळमळल्यासारखं होईल ग, नको आता. इकडनं विक्रम म्हणत असतात, माननी तू गपचूप सुनेच्या हातचं खायचं बरं का, काही होत नाही मळमळल्यासारखं, अगं सेवा करून घे की सुनेच्या हातनं जरा. असं म्हटल्यानंतर माननीचं असतं, नको ना खरंच नको मला. त्यावर नंदिनी म्हणत असते, अजिबातच नाही आई, एवढे 2 बिस्किट खाल्ल्याशिवाय मी काही तुम्हाला सोडत नसते, आणि तुम्ही बऱ्या कशा होणार बरं सांगा बरं. असं म्हटल्यानंतर आता माननी कशेबशी ते बिस्किट खात असते. इकडनं तितक्यातच पार्थ आलेला असतो. पार्थ आल्याबरोबर माननी म्हणत असते, याला कुणी सांगितलं आता, असं म्हणून काव्याकडे पाहते. आता काव्या म्हणत असते, अहो आई काय आहे ना, मीच पार्थला मॅसेज केला होता. असं म्हटल्याबरोबर पार्थ म्हणतात, हो आई, आणि काव्याचा मॅसेज वाचला आणि लगेच रिटर्न फिरलो. काय झालंय तुला, बरीच ना तू, आणि कशाचं टेन्शन घेतलंस आई तू. आता पार्थने असं म्हटल्याबरोबर इकडनं वसू आलेली असते आणि वसू म्हणत असते, कशाचं काय, या तुझ्या बायकोच्या डोह्या जेवणाचं काय ना पार्थ, आपल्या घरात ना नंदिनीच्या प्रेग्नेन्सीचा एवढा काय गाजावाजा नाही, पण तुझी ही नाचरी बायको नेमकं बाळ सांभाळेल का अभ्यास करेल याचंच टेन्शन आलंय माननीला. काय ना काव्या, तू जरा काहीतरी एक ठरवच बाई, काहीतरी ठरव, म्हणजे काहीतरी तुझ्या हातात राहील, नाहीतर सगळंच निसटून जाईल बाई. असं इथे वसू म्हटल्याबरोबर इकडनं विक्रम म्हणत असतात, वसुताई तुझं काय चाललंय, तू कशासाठी आलीस इथे. अरे काय विचारपूस करण्यासाठी आले, ही अशी विचारपूस, तू माननीची विचारपूस करायला आलीस का तिचं ब्लड प्रेशर वाढवायला आलीस. असं म्हटल्याबरोबर इकडनं काव्या म्हणत असते, अर्थात बाबा, त्यांना येतं तरी काय दोघींना दुसरं, घरातल्या प्रत्येक माणसाचं प्रत्येक क्षणी कसं ब्लड प्रेशर वाढेल याचा तर प्रयत्न करत असतात आत्याबाई आणि त्यांची लाडकी मुलगी रम्या. आता काव्याने वसू आत्याचं तोंड तर बंद केलेलं असतं, त्यामुळे ते सगळ्यांनाच हसायला येत असतं. वसू मात्र काव्याच्या चेहऱ्याकडे रागानेच पाहत असते. इकडे माननीला खोकल्याचा त्रास होत असतो. माननी म्हणत असते, हे सगळं काही ठीक आहे, पण कळतंय का तुम्हाला, उद्या डोहाळे जेवण आहे, पण सगळं काही ठीक होईल ना. काव्या म्हणत असते, आई एक काम करायचं का, आपण नंतरच करूया डोहाळे जेवण, असाही तुम्हाला त्रास होतोय, मग ह्या सगळ्या गोष्टीत इतकी घाई कशाला हवी. पारसुद्धा म्हणत असतो, हो आई आपण नंतरच करूया. माननी म्हणत असते, नाही अगं सगळी तयारी झाली, मला उद्याच करायचं आहे बघ, सगळ्यांना आमंत्रणसुद्धा दिलंय ग, असं नाही बदलू शकत आपण. तेव्हा इकडनं नंदिनी म्हणत असते, आई तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला उद्याच करायचं ना काव्याचं डोहाळे जेवण, उद्याच करूया, आम्ही सगळेजण आहोत, सगळेजण मिळून तयारी करूत, तुम्ही नका टेन्शन घेऊ बरं, तुम्ही फक्त आधी बऱ्या व्हा. असं नंदिनीने म्हटल्याबरोबर इकडनं काव्या लगेच वसूला म्हणत असते, काय वसू आत्या, निघला का तुमचा बाण फुसका, इथे झाली की आमची हम साथ हे मुवमेंट. बरं तुम्ही निघा आता, उद्याची तयारी करा, साडी काढा, साडी निवडा, छान अशी तयारी करून ठेवा, कारण की उद्या माझं डोहाळे जेवण आहे हो आत्याबाई, आणि माझ्याकडनं आणि माझ्या नवऱ्याकडनं तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण. जा आता तयारी करा आणि छान असं तयार होऊन या, उद्या जर तुम्ही आला नाहीत ना तर मी चंद्रावर बसायचीच नाही बरं का. असं म्हणून काव्याने वसूचं चांगलंच तोंड बंद केलेलं असतं. वसूला तर फार राग आलेला असतो. वसू चिडतच तिथून निघून जाते. इकडे माननीला हसू येत असतं. विक्रम म्हणत असतात, बघितलं का पार्थ, तुझ्या आईच्या चेहऱ्यावर कसं हसू फुललंय, वंसबाईंना उत्तर दिलंय म्हणून भाऊजाईचा चेहरा कसा खुललाय. असं म्हटल्यानंतर माननी म्हणत असते, गप्पावं तुम्ही, पण माझ्या सुना माझ्यासोबत आहेत ना, त्यामुळे मला फार बरं वाटतंय. त्यावर पार्थ म्हणत असतो, आम्ही नाहीत काय तुझ्यासोबत. अरे हो बाबा तुम्ही पण आहात, पण जीवा कुठे. आता माननीने असं म्हटल्याबरोबर जीवा आणि आर्याचा इकडे सीन दाखवलेला आहे. इकडे आर्या म्हणत असते, कसला टेन्शन घेतोस तू, अरे आपल्या दोघांचे लॅपटॉप सेमच आहेत ना, मग माझा चार्जर वापर. जीवा म्हणत असतो, नको नको, आता तुझा चार्जर घेणार, चार्जिंगला लॅपटॉप लावणार, नंतर ऑन करणार, नंतर ह्या सगळ्या गोष्टी होतील, किती वेळ जाईल त्यात. अरे खूप अर्जंट मला मेल करायचा आहे. आर्याला म्हणत असतो, आर्या तुझा लॅपटॉप वापरू का मी. आर्या म्हणत असते, काय माझा, म्हणजे तुला चालेल ना आर्या. आर्या म्हणत असते, बरं ठीक आहे चालेल, थांब मी देते तुला. जीवा म्हणत असतो, अरे तू बस मी घेतो ना. असं म्हणून तिच्या लॅपटॉपकडे गेलेला असतो. आता लॅपटॉपकडे पाहत असतो आणि आर्याकडे पाहत असतो आणि मनात म्हणत असतो, आर्या मी आता तुला पासवर्ड विचारणार आहे, तू आडेविडे घेशील आणि म्हणशील की मी टाईप करते, पण मात्र मी तुला करून देणार नाही. आज जर नंदिनीचं म्हणणं खरं झालं ना तर आर्या तुझी काही खरी नाही. असं जीवा मनात विचार करतो आणि तिला विचारत असतो, आर्या लॅपटॉपचा पासवर्ड सांग. असं म्हटल्याबरोबर ही आर्या अजिबात टेन्शनमध्ये येत नाही. आर्या म्हणत असते, जीवा गेस कर की. आता जीवा तर तिच्याकडे पाहतच असतो, काय आर्या सांग की. आर्या त्याच्याकडे पाहते आणि म्हणत असते, तुझंच नाव आहे जन्मजय. असं म्हटल्यानंतर जीवाला तर शॉक बसलेला असतो. कुठलीही आडेविड्या न घेता, काही न म्हणता इकडे आर्याने पासवर्ड सांगितलेला असतो. जीवाला तर शॉक बसलेला असतो. जीवा तिच्या चेहऱ्याकडे पाहतो आणि इकडे पासवर्ड टाईप करत असतो. लॅपटॉप ऑन झालेला असतो. नेमकं पुढे काय होतं हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो की पार्थ काव्याला म्हणत असतो, काव्या खरंच तुमचा मला अभिमान वाटतोय,
तुम्ही तुमची प्रेग्नेन्सी, अभ्यास हे सगळं काही करत करत आज इथपर्यंत आलात. काव्या म्हणत असते हे सगळं काही फक्त तुमच्यामुळे झाले देशमुख. इकडे दुसऱ्या बाजूला वसू मनात विचार करत असते. तिची चिडचिड होत असते. ती म्हणत असते 16 ऑगस्टच्या आधी माझ्या हातात असा काही बॉम्ब आला पाहिजे ना, म्हणजे धमाका होईल. असं म्हटल्यानंतर रम्या आलेली असते. रम्या म्हणत असते अगं आई, आपल्या हातात तर दुसराच एक बॉम्ब लागलेला आहे. आता तो बॉम्ब कुठला आहे हे तर तुम्हाला उद्याच कळेल. इकडे दुसऱ्या बाजूला काव्याच्या डोळ्यात जेवण सुरू झालेलं असतं. जीवा नंदिनी सुद्धा फार खुश असतात. नंदिनी म्हणत असते दोघेही किती छान दिसतात ना. जीवा म्हणत असतो हे सगळं सुख आपल्या आयुष्यात सुद्धा येणार आहे नंदिनी, तू टेन्शन घेऊ नको. इकडे दुसऱ्या बाजूला मात्र आर्याने ती लिगल डॉक्युमेंटची फाईल गायब केलेली असते. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट, नवीन प्रोमो जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत पाहत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.